मित्रांनो, योगी आदित्यनाथ यांनी असं जाहीर केलंय की व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स ज्यांचे काय म्हणून लक्षणीय असतील किंवा खूप चांगले असतील, लाखांमध्ये असतील, त्यांना आम्ही 2 ते 8 लाख रुपये अनुदान म्हणून देऊ. काय सांगितलंय? 2 ते 8 लाख रुपये अनुदान म्हणून देऊ त्यांना ज्यांचे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स हे एका विशिष्ट पातळीवर असतील. दुसरं त्यांनी असं सांगितलंय की हे 8 लाख रुपये जे आम्ही देणार आहोत किंवा 2, 3, 4, 5 त्या जेवढे व्ह्यूज आणि जेवढे सबस्क्रायबर्स असतील त्याचं एक त्यांनी तक्ता तयार केलेला आहे की इतके लाख, इतके करोड पर्यंत तुमचे मिलियन व्ह्यूज असतील तर तुम्हाला 8 लाख रुपये, त्याच्या खाली असतील तर त्याप्रमाणे ते 2 लाखापर्यंत कमीत कमी देणार आहेत. पण ही योजना अनाऊन्स केल्यानंतर त्याच्यात थोड्या डिटेल मी मिळवले तेव्हा, कारण मला हे टेम्पटिंग वाटलं. मी म्हणणार आहे महाराष्ट्रातल्या युट्यूबवाल्यांना गरज आहे आणि सगळेजण धडपडत असतात कसे तरी आर्थिकदृष्ट्या युट्यूब चालवणं. हे म्हटलं तर सोपं आहे. ज्यांना मिळतात त्यांना लाखो रुपये मिळतात, करोडो रुपये मिळतात. पण बहुसंख्य लोकांना असे काही मिळत नाहीत, ते सांगत नाहीत बिचारे. पण त्यांचे व्ह्यूज आणि ह्याचे आपल्याला हे माहिती आहे. तर त्यामुळे मला असं वाटलं की अरे वा, महाराष्ट्रातल्या लोकांना जर महाराष्ट्राने असं काही सुरू केलं तर 2 ते 8 लाख म्हणजे मेजर अमाऊंट्स मिळतील, शिवाय युट्यूबकडून पैसे मिळतीलच. त्यामुळे 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात आल्या. त्या मला महाराष्ट्रातल्या उत्तेजित, उत्साहित, आनंदित की महाराष्ट्रात पण असं काही होईल का. अरे तुम्ही शिंदे साहेबांशी बोला ना की त्यांना म्हणून महाराष्ट्रात पण अशी योजना सुरू करा वगैरे असं ते सांगतील मला. आणि अर्थातच मी तुम्हाला त्याचे विचार सांगतो की काय त्याच्यामध्ये गोम आहे ते सांगतो आणि मग हे महाराष्ट्रामध्ये करणं योग्य आहे, शक्य आहे, आवश्यक आहे का याचा आपण विचार करूया. कारण त्यांनी 2 ते 8 लाख म्हटल्यावर अनेकांचे डोळे विस्फारले, चमकले असतील महाराष्ट्रात देखील. अरे सतीश साहेब, तुम्ही एकनाथजी तुमचे मित्र सांगा ना त्यांना महाराष्ट्रात पण ही योजना सुरू करा. पण त्या योजनेमध्ये एक अट आहे की तुमचा आजचा जो हे आहे व्ह्यूज आणि सबस्क्रायबरचा बेस तो आम्ही मान्य करतो, पण जर तुम्हाला आमच्याकडून पैसे हवे असतील तर तुमच्या चॅनलवर तुम्ही किती टाइम सरकारी योजनांच्या प्रचारासाठी देता, आमच्या विचारांसाठी देता. म्हणजे मुख्यमंत्री आदित्यनाथ, भारतीय जनता पक्ष असं ते म्हणत नाहीत, ते सरकारी विकास योजनांपुरतच बोललेत, पण ते कुठेतरी असतंच त्याच्या मागे. ठीक आहे, तरी सरकारी योजना आपण म्हणू, त्यांच्या प्रचारासाठी रोज किती वेळ दिला, त्या प्रचाराच्या तुमच्या व्हिडिओना किती व्ह्यूज मिळाले. ठीक आहे, तुमचा सबस्क्रायबर बेस हा काही त्याच्यामुळे कमी जास्त लगेच होणार नाही, पण व्ह्यूज किती मिळाले त्याला. असतील तुमचे 10 लाख व्ह्यू एरवी. जर तुम्ही सरकार विरुद्ध बोलत असाल किंवा तुम्ही काही वेगळ्या विषयांवर बोलत असाल तर तुम्हाला असतील 10 लाख व्ह्यू. पण तुम्हाला तिकडे 10 लाख व्ह्यू मिळाले याचं काही कौतुक नाहीये. आम्हाला कौतुक त्याचं असणार आहे. योगी आदित्यनाथांची संपूर्ण ती जी नोट आहे, प्रेस नोट, ती मी काळजीपूर्वक वाचली की महाराष्ट्रामध्ये आपण जर समजा एकनाथजींना किंवा देवेंद्रजींना सुचवायचं असेल की बघ हे असं आपल्याकडे पण करा, तर ते म्हणतील त्याचा फॉर्म्युला त्यांनी काय दिलाय तो मला द्या. तर म्हणून मी त्याचे डॉक्युमेंट सगळे प्रिंट आउट काढून घेतले. मी म्हटलं त्यांना असे पण पाठवू आपण आणि भेटलो तर देऊ त्यांना की बा हे. तर एकनाथजींना भेटणं तर सोपंच असतं, देवेंद्रजींना आता ते खूप गडबडीत असतं, त्यामुळे जरा थोडा अवघड झालंय. पूर्वीसारखं सहजपणाने आपलं फोन केला, त्यांनी केलं येस विल गिव्ह यू अपॉइंटमेंट, आणि मग अपॉइंटमेंट आली PAची आणि मग आपण गेलो. इतकं ते राहिलं नाही. सध्या ते ओव्हरलोडेड आहेत. पण एकनाथजींना ते ठाण्यात आले की केव्हाही तुम्ही जाऊन भेटू शकता. तर त्यांना द्यावं लागेल ना मला की काय फॉर्म्युला आहे, काय हे आहे, तेही ऍक्सेप्ट करतील. मी तुम्हाला सांगतो, जर त्यांना नीट समजावून सांगितलं की हे जे आहे याचा जनरल लोकप्रियतेशी काही संबंध नाही. तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरचे इंटरेस्टिंग एपिसोड दाखवत असाल, काही बातम्या दाखवत असाल, त्याचं अनालिसिस करत असाल किंवा सेन्सेशनल खळबळ, शेवटी विकलं काय जातं, व्ह्यूज कशाला मिळतात, खळबळीला मिळतात. म्हणून तर बघा सगळ्या न्यूज चॅनल्सचे स्वतःचे युट्यूब चॅनल आहेत
कारण त्यांना आता कळलंय की युट्यूबवरच लोक आहेत, चॅनलवर लोक नाही आहेत. आता लोक टीव्ही बघत नाहीयेत, मोबाईलवरच टीव्हीचे युट्यूब बघतायत. मग त्याच्यामध्ये ते कसं करतात की टायटलमध्ये गेम आहे हो सगळा युट्यूबचा. जे युट्यूबर आहेत ना, मी त्यांनाही सांगतो की हा सगळा गेम हा टायटलचा गेम आहे. तुम्ही लोकांचं कुतूहल, उत्सुकता, मनामधली एक अपेक्षा की अरे काहीतरी गौप्यस्फोट आहे, अरे काहीतरी खळबळजनक आहे, अरे काहीतरी सनसनाटी आहे, लोकांना विधायक, कन्स्ट्रक्टिव्ह असं पाहायला अजिबात आवडत नाही. तुम्हाला माहितीये का की आदित्यनाथनी जी अड घातली ती तुम्ही जनरलमध्ये 10 लाख व्ह्यूज आणि मिलियन सबस्क्रायबर किंवा करोड सबस्क्रायबर पण आहेत काही लोकांचे, म्हणून तुम्हाला देऊ नये. तुम्ही किती वेळ आमचा सरकारी कार्यक्रम, उत्तर प्रदेश सरकारचा, केंद्र सरकारचा, यांच्या कार्यक्रमाविषयी बोललात, दाखवलं, व्हिज्युअल दाखवलीस, त्याच्यावर भाष्य केलं आणि त्याचा प्रचार केला. म्हणजे आदित्यनाथांनी युट्यूब चॅनलला सांगितलंय की तुम्ही आमचे PRO बना, तुम्ही आमचे प्रसिद्धी अधिकारी बना, तुम्ही आमचे प्रचार अधिकारी बना, तुम्ही आमचे प्रचारक बना, तर जो वेळ तुम्ही आमच्याकरता द्याल आणि त्याला व्ह्यूज मिळतील तरी परत, तर आम्ही तुम्हाला 2 ते 8 लाख रुपये देऊ. मला काय वाटतं, सरकारी जाहिराती बघतात का लोक? टीव्हीवर नाईलाजाने चालूच असते, त्यामुळे बघितली जाते ती, किंवा लोक तेवढ्यात काहीतरी वेगळं करून पण घेतात. पण सरकारी जाहिराती, प्रचार, सरकारी विधायक कामांची माहिती वगैरे लोकांना इंटरेस्ट आहे का हो? खरंच लोकांना ते पाहण्यात इंटरेस्ट आहे. बघतील का लोक? म्हणजे जरी तुम्हाला एरवी तुमच्या व्हिडिओला 10 लाख मिळत असतील व्ह्यूज आणि सबस्क्रायबर बरे 1 कोटी तुमचे असतील, पण तुम्ही सरकारी प्रचार करायला लागलात की पहिले तुमच्याबद्दल, युट्यूबर बद्दल प्रतिकूल मत होणार. अच्छा, आदित्यनाथच्या 8 लाख, म्हणजे आता युपीत घडेल, उद्या महाराष्ट्रात घडू शकेल. अच्छा, म्हणजे आदित्यनाथांचे 8 लाख मिळालेले दिसतंय त्याला, बरं 2 लाख मिळाल्यालाही 8 लाख मिळाले असंच लोक म्हणणार, आरोप करणार. बघा ना कसा चमचेगिरी करतोय, कसा पोवाडे गातोय, कसा शाहिरी करतोय त्यांच्याकरता, बघा कशी चमचेगिरी करतोय. हे चमचेगिरी वगैरे आम्हाला नको. आम्हाला सरकारी योजना वगैरे तुमच्या मार्फत पाहायची गरज नाही. सरकार ऑलरेडी सगळीकडे हॅमर करतायत. सिनेमात गेलं तरी सरकारी जाहिराती आहेतच. आता टीव्हीवर, अरे युट्यूबवर पण त्यांच्या जाहिराती आहेत सरकारच्या, खूप आहेत. खरं म्हणजे सरकारने ही योजना काढली आहे, एक पॅट्रोनेज द्यायचं म्हणून काढली आहे, आणि त्यांच्याही माध्यमाचा उपयोग आपल्याला काय आयडिया चांगली आहे. पण मला असं वाटतं की ज्याचे 10 लाख हे जनरल व्ह्यूज आहेत, त्याचे जर सरकारी कार्यक्रमाची स्तुती करणारे काही दाखवलं त्यांनी, तर त्याचे व्ह्यू 1 लाख तरी असतील का? मला शंका आहे. मग याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन करता येईल का? ते 8 लाख मिळवण्याकरता सहज करता येईल. माझ्या ओळखीच्या अनेक कंपन्या आहेत, माझ्याही संबंधामध्ये आहेत, कधी कधी मीही त्यांचा वापर करतो. तर त्याच्यामध्ये मग ते काय करतात की 15,000 रुपये, आता तुम्ही होलसेलमध्ये जर घेणार असाल तर अगदी 10,000 पर्यंत येतात, असा 25,000 रेट आहे त्यांचा. पण 1 लाख व्ह्यूज तुम्हाला 2 दिवसामध्ये देतात नाही. म्हणजे सरकारला जर गंडवायचं असेल किंवा तुमच्या प्रचाराच्या या व्हिडिओला बघा आमच्याकडे 1 लाख व्ह्यू आले, 2 लाख आले, 3 लाख आले, तर 15,000 प्रमाणे भरले किंवा 10,000 प्रमाणे, तर 10 लाख व्ह्यूला 1 लाख रुपये पडतील, किंवा त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त कराल. 8 लाख रुपये मिळवण्याकरता जी गोलमाल करावी लागेल ती केल्यानंतर साधणार काय? याचं कारण तुम्ही एवढे पैसे देऊन ज्यावेळेला व्ह्यूज घेता त्यावेळेला एखाद्याला खुश करायचं म्हणून केले तर ठीक आहे, पण सरकारला खुश करण्याकरता तुम्ही रोज एक व्हिडिओ जरी समजा 1 लाख केला तरी 3 लाख रुपये महिन्याचं बिल होतं. म्हणजे 8 लाखातले 3 लाख तर रोजच्या एका व्हिडिओमध्ये नुसतं त्याचं स्पॉन्सरिंग जास्तच होतात. मी मध्ये बघितलं होतं की महिन्याचं बजेट आपलं 15,000, रोज एक व्हिडिओ 1 लाखाला नेला तर 15 तरी 45, 4,50,000 जातात. असं ते मॅन्युप्युलेट करून जर केलं तर परवडणार नाही. आणि मॅन्युप्युलेट नाही केलं तर सरकारी जाहिराती बघतील का लोक? युट्यूब चॅनल, उद्या रवीश कुमार कडे समजा त्याला 8 लाख रुपये गरज नाही, त्याला त्याच्याकडे कोट्यवधी लोक आहेत. पण ऐका, आपण हायपोथेटिकली समजूया की समजा रवीश कुमारने उद्या त्याच्याकडे आदित्यनाथची ऑफर स्वीकारून 8 लाख मिळावेत म्हणून काही पॉझिटिव्ह बोलला सरकारबद्दल, केंद्र, राज्य, काय होईल? लोक सोडून देतील बघण्याचं. त्याचा दुष्परिणाम त्याच्या केवळ ते सरकारी जाहिराती नसतात, त्या भाषा असतात, त्या न बघण्यावर होईलच, पण त्याच्या ओरिजिनल रवीश कुमारचा जो बाणा आहे त्याच्यावर होईल. सगळ्यांच्या बाबतीत हे आहे.
सगळ्या जे ऑलरेडी भाजपचं काम करतातच आहेत आणि म्हणूनच भाजपवाले त्यांना सबस्क्रायबर आणि व्ह्यूज देत आहेत, असे देतात. ते पण मी तुम्हाला सांगितलं की आता तुम्ही भाजपशी टाय अप करा. युट्यूबवाल्यांना सोपा मार्ग काय माहितीये, आदित्यनाथांचे 8 लाख आणि एकनाथजींचे 8-10 लाख आहे, एकनाथजीचं 10 नाही 25 लाख देते. पण हे करण्याच्या आधी त्यांना माहितीये ना, बीजेपीशी जर तुम्ही टाय अप केलं किंवा आम्ही रोज किमान एक व्हिडिओ तुमचा किमान 10 मिनिटाचा तरी दाखवू आणि त्यात तुमची बाजू घेऊन अगदी निर्लज्जपणे तुमची बाजू घेऊ, तुमच्या नेत्यांबद्दल बोलू, तुमच्या नेत्याने एक टिंबभर टाकलं तर आम्ही त्याचं 10 टिंब बोलून दाखवू वगैरे वगैरे. तर बीजेपीवाल्यांची ऑफर आहे स्टँडिंग. त्याच्यासाठी कोणाला कॉन्टॅक्ट करायचं हे पण सगळ्यांना माहिती आहे. तर त्यामुळे ते जर केलं ना तर तुम्हाला 1 लाख 2 लाख 5 लाख काय तुमची एक पर्सनॅलिटी असेल, तुमची आधी असलेली लोकप्रियता आहे, त्याच्यावर 1 ते 5 लाख ते तुम्हाला सबस्क्रायबर देतात, व्ह्यूज देतात. हे 15,000 आणि 10,000चं माझी गणित आहे, ती करत बसायची गरज नाही. तुम्ही बाजूनी बीजेपीच्या बोला, भाजप सरकारच्या बोला, केंद्र सरकारच्या बोला, फडणवीसांच्या बोला, बाजूनी बोला, तर तुम्हाला व्ह्यूज पण मिळतात. 1, 3, 5. तुम्ही म्हणता ना कधी कधी अरे भाजपची हा एवढी तोंड फाटेसतो स्तुती करतो आणि असं लाचार वाटतं, ते सगळं असं राग येतो कधी कधी. काय हे तू काय कुत्रा आहे का पाळलेला त्यांचा? पण व्ह्यूज बघितले 3-5 लाख असतात, म्हणजे मग भाजपची एवढी स्तुती करून पाहणारे लोक आहेत. भाजपवाल्यांना असं आवडतं. ते मॅनिप्युलेटेड असतात बहुतेक. म्हणजे भाजपवाल्यांकडेच जवळजवळ, माझाच मित्र तिथे एक आहे, त्यांनी सांगितलं की एक 8 ते 10 कोटी लोकांचा डाटा आहे. किती? 8 ते 10 कोटी नॅशनल लेव्हलवर. त्यांनी मला एकदा सांगितलं की ज्या वेळेला मी एक मेसेज नॅशनल लेव्हलवर आमच्या सेलला देतो, नॅशनल सेलला, तो किमान 5 कोटी लोकांकडे जातो विदिन 48 आवर्स. म्हणजे इतकी ताकद आहे भाजपची. आता त्याची भाजपवाले तसे बेरके आहेत बरं का. म्हणजे अगदी मध्यंतरी भाऊनी त्यांचं प्रकरण एक काढल्यानंतर भाऊचे सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्स कमी केले त्यांनी. सगळ्यांचेच केले जे जे भाजपची बाजू घेत होते, पण त्या एका विशिष्ट प्रकरणामध्ये त्यांनी भाऊची बाजू घेतली. त्यांचे पण व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर उडवले त्यांनी, लाखांनी उडवले. ही शिक्षा असते. भाजपची बाजू घेण्याची तुम्हाला हे आहे, काय म्हणतात त्याला, बक्षिसी आहे, तशी शिक्षा पण आहे. एनिवे, महाराष्ट्रात ही योजना आणावी की नाही? आणा ना. आणि आदित्यनाथांनी त्याचं असं कोष्टकच बनवलंय की आमच्यासाठी किती वेळ दिला, आमच्यासाठी तुम्ही काय काय बोललात, त्याचे सगळे क्लिप्स पाठवा, हे करा, व्ह्यूज किती मिळाले त्याला. गुगलला ते व्ह्यूज तुम्हालाही दिसतात कोणाचे किती मिळाले वगैरे. तर ते सगळं सबमिट करा आणि मग 8 लाख रुपये घेऊन जा मॅक्झिमम. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एवढे मनाचे उदाहरण नाही आहेत, पण एकनाथ शिंदे आहेत. ते म्हणतील काय योजना आदित्यनाथांची अशी. अच्छा ठीक आहे, पण 8 आणि 10 लाख कशाला? आपण 25 लाख देऊ ना प्रत्येक युट्यूब चॅनलला जे आपला प्रचार करतील. तर त्यांना मला हे सांगावं लागेल की तुम्ही 25 लाख रुपये किंवा 10 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये असे जनरलमध्ये नका देऊ युट्यूबवाल्यांना. मागे एकदा आले होते 600 कोटी, ते कुठे गेले कळलं पण नाही. याच्यावर अजून ऑलरेडी वाद झालेला आहे. पण तुम्ही एक यंत्रणा अशी स्क्रुटिनी कमिटी नेमा की जी तुमच्या सरकारी योजनांबद्दल बोलली की नाही. ते तुम्हाला युट्यूब वाल्यांमध्ये खिरापत वाटायची नाहीये. तुम्हाला प्रचार सरकारी यंत्रणांचा करायचा आहे. आणि असं होऊ शकत नाही, एकदा तुम्ही सरकारची बाजू घेऊन बोललात, सरकारच्या योजनांबद्दल बोलला आणि पुढल्या व्हिडिओमध्ये लगेच सरकारवर टीका केली तर तुम्ही एक्सपोज होतात. त्यामुळे नॅचरली त्यांचे टोन बदलते. पण स्क्रुटिनी कमिटीचा रिपोर्ट यायला पाहिजे. आणि आता 3 तर महिने द्यायचे. 25-25 लाख रुपये एकेकाला दिले, 5-50 कोटीचं, 5-50 कशाला, 500 कोटीचं बजेट करा, पक्षातर्फे करा, सरकारतर्फे केलं तर जास्त चांगलं. मग अधिकृतपणे त्यांना व्हाईटमध्ये पैसे द्या, चेकनी पैसे द्या. आणि सरकारी योजनांचा प्रचार केल्याबद्दल आजही पैसे मिळतात ना. हे असे आदित्यनाथांसारखे जाहीर केलेले नाहीत, पण फेवर्स आर डन. मला माहिती आहे, त्यामुळे फेवर्स आर डन. तर फक्त महाराष्ट्रातले जण युट्यूबवाले हे ऍक्सेप्ट करतील का नाही असे पैसे? त्यांना ना नंबर 2चे पैसे घ्यायची फार सवय लागली महाराष्ट्रातल्या सगळ्याच मीडियाला, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, युट्यूब मीडिया.
हे सगळं त्यांच्याशी आपण कोणाशी, आता मला काही वेळेला मध्यस्थी करावं लागते किंवा काही वेळेला मी पण कोणाच्या वतीने कोणाशी हे करतो चर्चा किंवा काय, तर ते कधी ऑन रेकॉर्ड घ्यायलाच तयार नसतात. युट्यूबवर अगदी अपवाद म्हणावं लागतं म्हणून अपवाद म्हणतो मी, ते जो सोडले तर सगळे म्हणतात नाही आम्हाला कॅश पाहिजे. आता एवढे 500 कोटी कॅश नाही ना असे वाटता येणार. मग ते पक्षातर्फे करता येते, सरकारतर्फे तुम्हाला ऑन चेक मिळतील. तर तुम्ही म्हणाल की सरकारी जाहिरातींचे पैसे 3-3, 4-4 महिने रखडतात, कधी तर वर्षभर रखडतात. मग हे पण रखडणार का? आम्हाला तर काही आहे, निवडणुकीच्या वेळेला आम्हाला भूमिका घ्यायची. सरकारी पैसे विलंबाने मिळतात पण मिळतात, म्हणून तर सरकारी जाहिराती लोक छापतात. तर सरकारी जाहिराती ते काय नाही, एक चक्र सुरू होतं. गेल्या वर्षीचे यंदाच्या वर्षी मिळतात म्हणून लोक जाहिराती घेतात. म्हणजे चालू राहतं, दर महिन्याला सरकारी चेक येतो, तो गेल्या वर्षीचा असतो. व्हॉट एव्हर इट इज. महाराष्ट्रामध्ये ही योजना 500 कोटीचं बजेट आखून एकनाथ शिंदे यांनी करावे. आता 500चे बजेट म्हणजे 500 भागिले 25 लाख समजलं, किती होतं तरी 25 चोक म्हणजे 4 आणि 5 20, 20च चॅनल हे होते. महाराष्ट्रात पॉवरफुल चॅनल 20च आहे, कमीच असतील. ओके, मग 500 कोटीचं बजेट आणि एक 20 चॅनल. पण मग बाकीच्यांचं काय? माझं म्हणणं असं उलट करावं की ज्यांचे मिनिमम 1 लाख सबस्क्रायबर आहेत, माझे नाहीयेत, त्यामुळे माझ्याकरता ही योजनाच नाहीये, माझी कुबेर योजना आहे. तर 1 लाख पेक्षा अधिक सबस्क्रायबर आहेत, त्यांना जितके सबस्क्रायबर तितके पैसे द्यावे. म्हणजे 1 लाख सबस्क्रायबर वाल्याला 1 लाख, 2 लाख वाल्याला 2 लाख, 5 लाख वाल्याला 5 लाख, अशा पद्धतीने त्यांना एक सरकारी योजनांचा प्रचार करण्यासाठी म्हणून द्यावेत अशी माझी सूचना आहे. मी ही अर्थातच एकनाथजींकडे मांडेन नक्की आणि बघूया काय. पण तुमची काय प्रतिक्रिया मला आवडेल. आता हल्ली आम्ही खाली एक प्रतिक्रिया आणि व्हॉट्सअपसाठी तुम्हाला नंबर देतो, तो बघा, त्याच्यावर प्रतिक्रिया पाठवा. मी हल्ली स्वतः त्या कॉमेंट्स पाहतोय त्याच्यावर आलेल्या, आणि त्याचा उपयोग होतो आपल्याला आपली दिशा ठरवायला. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.